तुमचं बघितल्यासारखं वाटतं व्हिडिओ. तर वेळेवर तर पोहोचलोय मी पुणे स्टेशनला आणि प्लॅटफॉर्म वरती पण पोहोचलोय. तर अजून 18 तास बाकी आहेत आणि 18 तास काय करायचं मला स्वतःला माहित नाहीये. तर गुड मॉर्निंग गाईज. तर फायनली आलोय मी बँगलोरला. मोस्टली बारिश हो रहा है, ऑल्टरनेट डेज ऐसे ही हो रहा है. अच्छा अच्छा. चला तर पहिलं बजरंग बलीला जाऊ. बजरंग बलीचं दर्शन घेऊन पुढे जाऊया. चला तर बजरंग बलीचं दर्शन झालेलं आहे. आता निघूया पुढं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर जसं तुम्ही बघू शकता की माझे सध्या व्हिडिओज येत नाही आहे बाईकवाणी पोरासोबत, कारण ते लोक बँगलोरमध्ये आहेत. 1 महिना झाला ते लोक जाऊन. युवाच्या स्कूलला सुट्ट्या लागल्या तर त्यामुळं तो त्याच्या आजीच्या घरी गेलाय. आता मी तिकडंच चाललो त्यांना घेऊन येण्यासाठी. तर आज माझी ट्रेन आहे 11:30 वाजताची पुणे स्टेशनवरून. तर आता सध्या रिक्षा पकडून मी चाललो रामोडी स्टेशनला, मग तिथून मेट्रो पकडून जाईल पुणे स्टेशनला. पुण्यामध्ये तर सध्या अजून खूप गरमी आहे. गरमी अजून काही कमी झालेली नाहीये. आता पावसाचा महिना चालू व्हायला आहे, पण तरी पण गरमी अजून पीकवरच आहे. तुमचं बघितल्यासारखं वाटतं व्हिडिओ. हा का? मंदिरांचे मी जास्त बघत असतो. अच्छा, हा. मंदिरांना पण व्हिजिट वगैरे दिलं की बनवत असतो मी व्हिडिओ. मला कसं आहे, शिवाजी महाराजांविषयी, संभाजी महाराजांविषयी नाही का, हा आणि हिंदू धर्माविषयी जास्त म्हणजे बोलाय आवडतं. हा. तुमचं नाव काय बाबा? मच्छिंद्रनाथ पवार. मच्छिंद्रनाथ पवार. चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. अच्छा. फिरायला लय आवडतं म्हणायचं मग तुम्हाला. कसं आहे, प्रत्येक राज्यातली आपल्याला वेशभूषा नाही का, हा, हा, हा. राहण, संस्कृती म्हणायची. संस्कृती आपल्याला कळती. कळते जर बरोबर. आपल्याला जग कळलं, दुनियादारी कळलं, हा. तेव्हा दुनियादारी कळते. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. दुनियादारी काय आता लग्न झाल्यावरती कमी झालं असेल मग. कमी कमी नाही तर पूर्वी लय हिंडायचो मी. हा पश्चिम बंगालच्या पुढे जे त्याला म्हणतात ईशान्य हिंदुस्थान, हा हा ईशान्य भारत. हा. बंगाल, आसाम, नागालँड, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा हा हा. हे सर्व ईशान्य बरोबर. हिंदुस्थान. त्यांची वेशभूषा, भाषा नाही का, हा. राहण सण सर्व वेगळं. बरोबर. म्हणजे बरंच फिरले म्हणायचं तुम्ही. हो बरं. बंगालमध्ये माझं गंगासागर होऊन गेलं 2005 मध्ये. हा ना. माझ्यासोबत एक बाबा आहे, त्यांच्या ऑटोमध्ये मी बसलोय. त्यांना पण असं फिरायची खूप आवड आहे. त्यांनी मनसोक्त होऊन स्वतः संवाद साधले आपल्याशी. चांगल्या गोष्टी सांगते ते देव धर्माचं, आपल्या हिंदू कल्चरचं. म्हणजे मंदिरांना वगैरे भेट दिलं पाहिजे, त्याच्यावरती पण व्हिडिओ वगैरे बनवत जा, असं त्यांनी ॲडवाईस दिले मला. तर इथून पुढे आपण ते पण कव्हर करूया इथून पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू बाबा. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. तर फायनली मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती आलोय मी, पण जस्ट मेट्रो मिस झाली. मी लिफ्टवरती आलो, लिफ्ट उघडायला आणि मेट्रो पास व्हायला. त्यामुळे आता मला अजून 4-5 मिनिटं थांबावं लागणार आहे. पण ॲक्च्युली आता झालंय असं की मला ट्रेनला पण उशीर झालेला आहे. 11:40ला ट्रेन आहे माझी आणि आता वाजलेत 11. अजून पुढच्या 5 मिनिटं जरी ट्रेन आली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मेट्रो आली तरी 15-20 मिनिटं तर पोहोचून जाईल मी. तर बघूया काय होते ते, कारण टायमिंगवरती नाही पोहोचलं तर प्रॉब्लेम होईल मला. परत तिथं पळापळ करावं लागेल स्टेशनला, कारण मेट्रो जी आहे तिथं जाते प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती. मग तिथून मला 3 प्लॅटफॉर्म अलीकडे यावं लागेल परत. तर बघूया काय काय होतंय, मी कव्हर करतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर फायनली मेट्रो भेटली आहे मला. आता वाजलेत 11:06. म्हणजे लय पुढच्या 20 मिनिटामध्ये मी पुणे स्टेशनला पोहोचलं पाहिजे आणि पोहोचन. 15-20 मिनिटं भरपूर झाले मेट्रोने पुणे स्टेशनला जायला. तर फायनली आलो मी पुणे मेट्रो स्टेशनला. इथून मला जरा पळापळ करावी लागणार आहे, कारण मला प्लॅटफॉर्म नेमका माहीत नाही कोणता. तर मोस्टली तर 3लाच येते ती उद्यान एक्सप्रेस, पण कधी कधी 1ला पण येते. तर बघूया टायमिंगवर तर आलोय मी. आता 11:25 झालेत, तर 10-15 मिनिटं आहेत माझ्याकडे. तर आता जाऊया आपण. तर आता जातोय मी प्लॅटफॉर्म 3 वरती. तिथं जाऊन बघूया काय डिस्प्ले झालंय का, नाहीतर मग 1ला पळावं लागेल.
तर वेळेवर तर पोहोचलोय मी पुणे स्टेशनला आणि प्लॅटफॉर्मवरती पण पोहोचलोय. ते आलो मी माझ्या प्लॅटफॉर्मवरती आणि इथं प्लॅटफॉर्मवरती S8 माझी बोगी आहे. तर इथं बघू शकते, इथं लावलेलं आहे वरती S8. तर माझी बोगी इथंच येणार आहे. तर मला भीती होती की पोहोचतो का नाही टायमिंगवरती, पण फायनली आलोय टायमिंगवरती. मी वेळेवर तर पोहोचलोय रेल्वे स्टेशनला आणि प्लॅटफॉर्मवरती पण पोहोचलोय. पण मोस्टली उज्जैन एक्सप्रेस जी आहे ती लेटच येते बऱ्याच वेळा. आणि 10 मध्ये 5 वेळा जरी म्हटलं तरी लेट असते ती गाडी. कधी 11:40ला येत नाही. पण आपला टाईम खराबच असला आणि ती टायमिंगला आलीच गाडी तर मिस व्हायचे चान्सेस पण असतात. त्यामुळं 15 मिनटं अर्धा तास आपल्या लवकर येऊन थांबलेलं कधी पण चांगलं आहे. आणि आता मी येऊन थांबलोय, ट्रेनची वाट बघतोय. अजून 10 मिनटं आहे ट्रेनला येण्यासाठी. ती ट्रेन आली आहे माझी. जसं मी बोललो होतो की उशिरा येते, नेहमीप्रमाणे उशिराच आलेली आहे. तर आता माझ्या बोगीकडे चाललोय मी. S8 माझी बोगी आहे. आलोय बोगी जवळ. गर्दी तर भरपूर दिसतीये भाई. कोणाकोणाची तिकीट आहे, कोणाची नाही काही माहित नाहीये. बघूया आपली जागा भेटती नाही भेटती. अजून लोक उतरतात आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. चढलोय मी ट्रेन मध्ये, पण गर्दी खूप आहे, तुम्ही बघू शकता पुढे. अजून लोक सेटल होतात आहे. थांबलो मी पण आपली सीट शोधण्यासाठी, लाईनीत थांबलोय, पण लोक काही पुढे जात नाही अजून. गर्दी खूप आहे. तर फायनली सेटल झालोय मी एका जागी. माझं सीट जे आहे ते S8 मध्ये होतं, दुसऱ्या बोगीमध्ये. पण तिथे एक फॅमिली होती, त्यांनी मला ऍडजस्ट करण्यासाठी रिक्वेस्ट केली. त्यामुळे मग मी त्यांच्या सीटवरती आलो, ते माझ्या सीटवरती गेले. तर मी आता S7 मध्ये फायनली सेटल झालोय. तर आता दुपारचे वाजले 2 आणि आता मी झालोय बऱ्यापैकी सेटल्ड. कारण इतक्या तर खालीच बसलेलो मोबाईलमध्ये टाइमपास वगैरे करत. आणि एकटा ट्रॅव्हल करतो त्यामुळं बोलायला वगैरे पण कोणाशी बोलणार ना. मग इतक्या वेळ मोबाईलवरती टाइमपास वगैरे करत बसलो. आता म्हणलं आता वरची सीट पकडू, जरा वरची सीट पकडून एखादी पटी वगैरे मारता येईल म्हटलं. आता 2 वाजलेत. 4:30-5 वाजेपर्यंत मस्तपैकी झोप होईल. आणि दुसरं ऍक्टिव्हिटी करण्यासारखं वगैरे पण काही नाहीये सध्या, कारण एकटाच आहे. 12 वाजता बसलोय मी ट्रेनमध्ये. टोटल 20 तासाची जर्नी आहे पुणे टू बँगलोर. स्पेशली या उज्जैन एक्सप्रेसनी, कारण थोडी स्लोच आहे नाव जरी एक्सप्रेस असलं तरी. तर आता अशी 2 तास कंप्लीट झालेत प्रवास चालू होऊन. तर अजून 18 तास बाकी आहेत आणि 18 तास काय करायचं मला स्वतःला माहित नाहीये. तर संध्याकाळ झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर तर टाइमपास होऊन जाईल. टाइमपास इन द सेन्स काय झोपून प्रवास करायचा नंतर. आता एक 7-8 वाजेपर्यंत थोडा टाइम काढायचा आहे मला. तुझं नाव काय? पूर्ण नाव सांग. शाळेत जाते का तू? कितवीला आहे? कितवीला आहे? 5वीला? तुझं वय किती आहे? 3 वर्षाची आणि तू 5वीला आहेस का? छान छान छान. नाही येत? बोल 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 की. मामाला लाईक करा मग. बोल की. मग लवकर मग चॉकलेट देते मामा. मामाच्या व्हिडिओला लाईक करा. बोल. मामाच्या व्हिडिओला बोल मग की. लवकर. मामाच्या नाही बोलले नाही असं नको बोल. असं कर. गुड गर्ल. तर हिचं नाव होतं स्वामिनी. नावाप्रमाणे ती पण खूपच क्यूट होती. मामा मामा म्हणून माझ्याशी बोलत होती. खूप गोड बोलत होती. आता जस्ट उतरली गाणगापूर स्टेशनला. आता संध्याकाळचे 6 वाजलेत. 6 वाजेपर्यंतचा टाइम कसा तरी घालवलाय मी. आता इथून पुढे 12 तासाचा प्रवास राहिलाय. तर इथून पुढं अजून 2 तास काय जेवण वगैरे करून मग नंतर रात्र झाली की झोपून जाणार आहे. तर आता उपास होता माझा, तर उपास सोडायचा टाइम पण झालेला आहे. आणि आईने टिफिन पण दिलेला आहे माझ्यासाठी. तर मग बघूया काय दिलंय.
तर आईने दिले चपात्या आणि मला वाटते पालकची भाजी आहे. तर ठीक आहे, घरगुती जेवण खाल्लेलं कधी पण चांगलं. तर आता वाजलेत रात्रीचे 8. मी आता सैदापूर स्टेशन पाशी आहे. आताच क्रॉस झालं सैदापूर स्टेशन. दिवसभर बसून बसून तर वैताग आला खूप. कारण सीट कन्फर्म नव्हती. RAC मध्ये होतं. RAC म्हणजे दोघांमध्ये एक सीट असते, तर एक सीट दोघांमध्ये शेअर करावं लागते. आताच मागच्या स्टेशनलाच सीट क्लिअर झालं ते RAC. आता मला फुल सीट अलॉट झालंय. तर दिवसभर बसून बसून तर वैतागलोय. आता थोड्या वेळ उभा राहतो, इकडे तिकडे टाइमपास करतो. त्याच्यानंतर मग झोपून घेतो मी पण. कारण सकाळी लवकर स्टेशन येतं 5:30 पावणे 6 पर्यंत. मग एकदा झोप लागली की मग परत जाग नाही यायची, त्यामुळे लवकर झोपून घेतो. माझी सीट, ही माझी सीट आहे. तर गुड मॉर्निंग गाईज. तर फायनली आलोय मी बँगलोरला. आता बँगलोर स्टेशनला उतरलोय मी. ॲक्च्युली माझा स्टॉप होता बँगलोर ईस्टला, पण तिथं प्लॅटफॉर्मचं काही काम चालू असल्यामुळं तिथं हॉल्ट नाही झाली गाडी. तर मग आता मी बँगलोर कॅन्टोन्मेंट स्टेशनला आलेलो आहे. आणि मला घेण्यासाठी बाहेर माझा मेवना दर्शन आलेला आहे. आता मी तिकडं चाललोय. आता बाहेर चाललोय मी स्टेशनच्या. तर दर्शन बहुतेक इथंच बाहेर कुठेतरी थांबलेलं असणार आहे. तर हे दर्शन आलेलं आहे घ्यायला. हॅलो दर्शन, गुड मॉर्निंग. Good morning. Kita travel lo. Kita Orang चलो. Chalo. तर फायनली आलोय बाहेर मी. तुम्ही बघू शकता दर्शन घ्यायला आलंय मला. अरे दर्शन कशाला यायचं सकाळ सकाळ, झोपायचं ना आरामशीर. आता काय बोलू, त्याला मराठी येत नाही ऍक्च्युली. इंग्लिश बोलतो तो, हिंदी बोलतो. हिंदी मी बोलू शकतो पण इंग्लिश माझी पण कमजोर आहे. हे बघू शकता बँगलोर मधली सकाळ तुम्ही. इथं कंटिन्युअस पाऊस चालू आहे बहुतेक, है ना? बारिश चालू है इधर ना 2-3 दिन से. हाँ 2-3 दिन से कल आया था. कल आया. बहुत बारिश पड़ा. हाँ. इधर ईस्ट. हे स्टेज आहे. इथं कंटिन्युअस पाऊस चालू आहे संध्याकाळच्या टायमिंगला. आता 3 ते 4 दिवस झालं बहुतेक. दिवसभर असतंय ऊन बऱ्यापैकी, पण पुण्यासारखं टेम्परेचर नाही आहे इथं. पुणे जितना धूप नहीं है इधर ना अभी. धूप गर्मी गर्मी है थोड़ा सा. तो दोपहर में होता. दोपहर में होता. हाँ मोस्टली बारिश हो रहा है. ऑल्टरनेट डेज ऐसे ही हो रहा. अच्छा अच्छा. इथं पण आहे म्हणतात ऊन, पण पुणे एवढं नसेल माझ्या अंदाजे. आणि आधीमध्ये पाऊस पडतोय त्यामुळे जरा वातावरण पण चिल होत असेल अधूनमधून, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तर बघूया पुढचे दिवस कसे जातात ते. हे बघा आलोय आम्ही आता घराजवळ. 6th क्रॉस आहे की आपला, कोणसा आहे? फोर्थ क्रॉस. हे एक राईट टर्न घेतला की पोचलो घरी. ते बघा बायको थांबली आहे तिच्या घरी. लय खुश दिसते ना. मी आलोय म्हणून जरा सॅडच दिसायला लागली. आता घरी नाही येणार आहे तिला म्हणून. हे बघा आलोय घरी. इथं थांबली माझी बायको. तिला आता धडधड वाढली असेल, आता मी तिला घेऊन जाणार आहे इथून, त्यामुळं. हाऊ आर यू? Good. Fine. फाईन फाईन. गुड मॉर्निंग मित्रांनो. आलो तसं मी झोपून गेलो होतो, कारण ट्रेनमध्ये व्यवस्थित झोप झाली नाही. आता जस्ट उठलो. आत्ता वाजलेत 8:30. आत्ता उठलो, जस्ट आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, बसलोय. हे बघा युवा इथं. युवा गेम खेळतोय आमचा. नेहमीप्रमाणे त्याचं काम गेम खेळायचं. आणि त्याच्या मागं दन्वित आहे. हाय कर दन्वित. Hi. हाय. काय युवा जायचं पुण्याला? पुणे जाना है? ठीक आहे चलेगा. तर युवा तर गेम खेळण्यामध्ये बिझी आहे. ॲक्च्युली मी आलो तेव्हा म्हटलं नाही का त्याला सरप्राईज देऊया, कारण तो झोपलेला होता. म्हटलं तो जसा उठल तसं नाही का सरप्राईज देऊ त्याला. पण झालं असं की मी आल्याला झोपून गेलो आणि तो स्वतः माझ्याकडे आला आणि त्याने मला सरप्राईज दिलं. क्या दोनों? स्कूल छुट्टी है तेरा? कभी चालू होने वाला है? मंडे से. Monday.
अच्छा, तर चला भेटूया पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.